नमस्कार. आम्हाला एक सामान्य माणूस गाय चारताना दिसते, तर त्यांची आम्ही प्रतिक्रिया घेतो. त्यांना आता सध्या इलेक्शनबद्दल, मतदानाबद्दल काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया. नमस्कार, काय नाव आपलं? संजय सयाजी पडळकर. बरं, आता इलेक्शनचं एवढं जोरात वारा चाललंय, तर महाराष्ट्रात आता निवडणूक जोरात आहे. बर, तर आपल्या श्रीगोंदा तालुक्यातून जे उमेदवार उभा राहिले, तुमचं मत कोणाला असेल? दादांना. बरं, का बरं त्यांचं मत द्यायचं त्यांना? का द्यायचं? मला जसा मतदाराचा अधिकार आलाय तेव्हापासूनचं मतदान माझं दादालाच आहे. बरं, त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं सांगू शकता का? अहो, आमच्या पालखी इथं आली होती टाकळी लोणारमध्ये, बाळूमामाची पालखी. बाळूमामाची पालखी. त्यावेळेस त्यांनी पंगत दिली. परत आमच्या बाळूमामाला अधूनमधून सप्त्याला पैसे देतात, वर्गणी दिली जाते. वर्गणी दिल्या जाते. बरं, अजून मला एक म्हणायचं आहे की आता टी शर्ट पाहिलंय तुमचं, मग हे आता देवीला ज्योत गेली त्यावेळेस त्यांनी वर्गणी पण दिली की टी शर्ट पण दिले? टी शर्ट बी दिले आम्हाला. बरं, त्यांचे युवा कार्यकर्ते आले होते? आलते की. बरं, आता त्यांचा लेख उभा आहे विक्रमसिंह पाचपुते. तर तुमचं मतदान म्हणजे काय वाटतं? आमचं मतदान त्यांना ठोकून आहे, छाती ठोकून आहे, ठामपणे. म्हणजे तुम्ही एकदम जुने कट्टर कार्यकर्ते. जसा मला अधिकार आला मतदानाचा तेव्हापासूनच मी अजून सोडेच नाहीत. कित्येक जण त्यांना सोडून गेलेले मोठे मोठे, तरी मी अजून सोडलं नाही त्यांना. मग तुम्ही खंबीरपणे मुलासारखं उभा आहे त्यांच्या पाठीशी? खंबीरपणे. गाव माझ्या काटा उभा राहिलेला आहे. तुम्ही एवढे कट्टर असू शकता असं वाटलं नव्हतं. तुम्हाला बघून असं वाटतं आता एवढा विकास झालाय तर आणि कोणाला भेट नाही आणि कोणी माझ्या पुढे येऊन द्या, मी त्यांना हेच सांगणार आहे की माझं छाती ठोकून मतदान. छाती ठोकून म्हणजे त्यांना घेऊन कुणी बी आपल्या संघ येऊ शकतात तिथं. बरोबर आहे, तुमचं काम केलेलं आहे, तुम्हाला त्यांनी मी त्यांचं 2 घास खाल्लेले आहेत. बरोबर, ऋणी तुम्ही. आता त्यांचं ते बघा ना, आता तुमच्या घरच्यांना लाडकी बहीण योजना चालू केली, केली की? मग तुमच्या घरचे पण खुश झाले, दिवाळी झाली. मतदानच ठोकून आमचं त्यांना पहिल्यापासून. नाही, आणि हे लाडक्या बहिणीच्या वरच जाऊ नका, ह्या लाडक्या बहिणीवर बी जाऊ नका. याच्या अगोदर बी आमचं ठामपणे मतदान त्यांनाच आहे. कशामुळं? आपल्या कॅनलला पाणी योग टायमाला पोहोचवणं, अशा प्रत्येक गावात महाराष्ट्रात त्यांचे एवढे सभा मंडप. कामं झाली श्रीगोंदा तालुक्यात कोणाला जेवढे सभा मंडप नाही, आणि कामं लय केली त्यांनी, अफाट कामं केली. आता रस्त्याचं काम आपल्या पिसुरा मांडवगणचा जो रोड आहे तो कधी कोणाच्या झाला नव्हता, कसा वाटतोय? आणि आता छान वाटतंय एकदम. तुम्ही तिकडून जात असता श्रीगोंद्याला? जातो. उमेदवार असं श्रीगोंद्याचं नाव कुठपर्यंत गेलेलं आहे? कुठपर्यंत बी गेलंय, काय त्याला अंतच नाही. तुम्ही एवढे कट्टर कार्यकर्ते आणि मतदानासाठी एवढे ठाम असलेले तुम्ही पहिल्यांदाच भेटले, मला खूप छान वाटतं. असे त्यांचे कित्येक कार्यकर्ते कुठं कुठं कोपऱ्यात असतील सांगता पण येत नाही. नाही, लय कट्टर आहे आपण. त्यांना कट्टर आहे मतदान, त्यांना आपलं पहिल्यापासून कट्टर आहे. आणि त्यांचं मला लय आदर्श प्रेम वाटतं. दादा म्हणलं की आपलं ते जिव्हाळ्याचाच. तुमचा आवाज सुद्धा थरथरायला लागलाय सर, भारी वाटतं एकदम. जणू काय तुमच्या समोर दादा आल्यासारखे, ते मतदान आलं तुम्हाला असं भरून आल्यासारखं झालं. नाही, म्हणजे ती हृदय भरल्यावानी होतंय, हृदय भरल्यासारखं. छान वाटलं. 20 तारखेला तुम्ही घरच्यांनी तुम्ही मतदान करा, त्यांना निवडून द्या. त्यांना आपण वरच्या लेवलला पाठवलं तरच आपल्याला निधी येईन, कामं होतील आपल्या तालुक्याचा विकास होईल. अहो, मग त्यांच्याशिवाय आपल्याला आहे कोण? बरोबर आहे. जसं शेतीला पाण्याशिवाय आणि श्रीगोंद्याला दादांशिवाय पर्यायच नाही. त्यांच्याशिवाय. वारसा विचारांचा, संकल्प विकासाचा.